आता हे जे बिस्किट आहेत हे सगळे एका ठिकाणी गोळा करा. हे इंद्रायणी टाकायचे माशासाठी. करा एका ठिकाणी गोळा, टाका एका ठिकाणी. ते फरसांचे पुढे टाका, टाक दे फिर. हे सगळं हे इंद्रायणी टाकून द्यायचं आहे आणि माशाला टाकून द्यायचं जातं जातं तिकडे. सर्व पालकांनी लक्षपूर्वक ऐका. हे जे बिस्किट आहेत या बिस्किटामुळं रात्री तो सूरज म्हणून मुलगा आहे आणि मागं पण कोणाला उलट्या झाल्या त्या, रात्रभर याला उलट्या होत होत्या. हे बिस्किट डॉक्टरांनी पण काल सांगितलं होतं की बिस्किट अजिबात द्यायचे नाहीत, बिस्किटाने कप होतो. मागं मी सगळ्यांना सांगितलं होतं बिस्किट पाहिजे नाही म्हणून. मागच्या वर्षी आपण फरसांचा पुडा आणला होता. कोणाचा आणला होता रे? त्यात आळ्या निघल्या होत्या. हां, ते गौरव म्हणून विद्यार्थी होता. तर त्या फरसांचा पुडा आणला नवीन, आणि नवीन आणल्याबरोबर त्याच्यात खाली ते काळ उघडलं त्यांनी, तर त्यात आळ्या निघल्या. नवीन फरसांच्या पुड्यात आळ्या निघल्या. मग हे जर तुम्ही तुमच्या पोराला खाऊ घालता आळ्या हे ते, आणि हे खराब जे असे बिस्किट आहे ते, आणि याला एकट्यालाच ताप आली असं नाही तर बऱ्याच जणाला ताप आली होती. कोणाकोणाला ताप आली होती मागं? हे बघा एवढ्यानं ताप आली होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की यांना म्हणजे बिस्किटामुळं ताप येते म्हणून हा निर्णय आहे. तुम्हाला एकदा सांगितलं होतं हे रामदेव बाबाचे खारे बिस्किट चालतात म्हणून. हे बिस्किट पोरांना तुम्ही देऊ शकतात. आता ते आमचं आहे म्हणून आम्ही त्याला ते खारे आणले, बाकी दुसरी बिस्किट याला देतच नाही. कारण डॉक्टरांनी याला एकदा 500 रुपये घातले होते कप झालता निसतं तेवढ्यासाठी. तर या सगळ्याला किती जणाला तापा येऊन गेले आतापर्यंत? हातवरती करा. इतक्या जणाला तापा येऊन गेलं. ते हे सगळ्याला तापा आलेले आहेत. आणि तुम्ही 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा देता, 500-500 रुपये दवाखान्यात घालता. तर तुम्ही याचा विचार करा. त्याच्यामुळे आता हे सगळ्यांचे बिस्किटचे पुडे जे आहेत हे सगळे इंद्रायणीत जाणार आहेत माशासाठी. ज्यांना बिस्किटचे पुडे मुलांना घेऊन द्यायचे आहेत त्यांनी खुशाल घेऊन द्यायचं दर महिन्याला. ते दररोज माशाला दर महिन्याला ते माशाला जात जातील इंद्रायणीमध्ये. कोणत्याच पोराला इथे बिस्किटचा पुडा तुम्ही पैसे भरता दवाखान्यात. तर पण रात्रभर तकलीफ आम्हाला होती, रात्रभर जागी होतो आम्ही. त्याला उलट्या झालं तर ही परेशानी कोणाची होती? तर याचा सगळ्या पालकांनी विचार करा. आणि यांना फरसाण ते चिवडा कोणी आणलं? हे बघा हे चिवड्याचं पाकिट. सांगून सुद्धा हे चिवडा त्यांना चिवडा घेऊन देते मुलांना. ते सगळे फरसाणचे पाकिट आळ्या निघल्या होत्या, डायरेक्ट आळ्या निघल्या होत्या की नाही? मागच्या वर्षी डायरेक्ट आळ्या निघल्या होत्या फरसाणच्या पुड्यात. हे जे तुम्हाला हे सांगितलं हे मुरमुऱ्याचं घेऊन देत जा. हे असे काजू बदाम हे मनुके घेऊन दिले चालते. परत हे इथं हे बघा हे चिवडा चालतो, हा मुरमुऱ्याचा चिवडा घरचा मायाला हे चिवडे करून द्यायचं जीवार येतं. आयते त्याला आयते फरसाणचे पुडे घेऊन देतात. तर घरी येऊन तुम्ही शेव चिवडा हे बिस्किट घरी आयुर्वेदिक जे आहेत समजा असे हे खारे बिस्किट हे देऊ शकता ना. तुम्हाला हे इथं नियम दिलेले हे सगळ्यांनी वाचले ना इथं संस्था आल्यानंतर. याच्यावर स्पष्ट लिहिलेले तळलेले पदार्थ चॉकलेट बिस्किट द्यायचं नाही म्हणून. मुरमुऱ्याचा चिवडा, खारे बिस्किट, मनुके, खजूर, काजू बदाम खजूर हे नाही देता येत. गुळ शेंगदाणे द्या, त्यांनी रक्त वाढतं. परत दुसरं काय हे मनुके येतं, पुन्हा खजूर आहेत, काजू लय वाटलं तर अंजीर द्या, लय पैसे आहेत आपल्याकडं. पण हे तुम्ही हे बिस्किट देऊन हे पोरांचे नुकसान काम करते. हे बघा हे किती सुंदर. आता हे असे काजू हे खारीक खोबरं हे देऊ शकता ना. फुटाने द्या त्यांना कफ होणार नाही. यांना रात्री हे बिस्किट आणि कफ होतो डॉक्टरांनी सांगितलं. इतक्या उलट्या झाल्यात, रात्रभर परेशानी कोणाची होती? तर याचा सगळ्यांनी विचार करा. पैसे तुम्ही भरतात ते बी मलाच भरायला लावतात आणि 2 दिवसांनी संध्याकाळी पाठवतो, कोणी पाठवत नाही. त्याच्यामुळे आता कोणाचे पैसे भरले यांना जाणार नाहीत. ज्याला दवाखान्यात गेला पोरगा त्यांनी तिथं ते पैसे पाठवायचे. हा जो खारा बिस्किट पुडा आहे मोनायकाचा हाही चालणार नाही, कारण यात मैदा आहे. मैद्यामुळं कफ होतो हे लक्षात घ्या सर्वांनी. खारा पुडा हा चालतोय हा, म्हणजे हा याच्यामध्ये गव्हाच्या पिठाचे बिस्किट आहेत हे पतंजलीचे. तर हे तुम्ही भरपूर पेट्या भरून घेऊन द्या, याला कोणी काही म्हणणार नाहीत. आणि हे असे चिवडा याचा मुरमुऱ्याचा चिवडा हे असे चिवडे किंवा काय मनुके खजूर काजू बदाम हे बाकी काही घेऊन देऊ शकता तुम्ही हे असं. पण हे खारा पुडा नाही, कोणतं गोड तर अजिबात नाही. खारा सुद्धा नाही, कारण मैद्याचे आहेत. मैद्याच्याने त्रास होतो. डॉक्टरांनी सांगितलेलं होतं ना त्या दिवशी सोबत होता ना नेलं त्या दिवशी. आणि हे आणायचे आयुर्वेदिक हे खारे, हे पण गोड नाही आणायचे आयुर्वेदिक. हे बघा हे रामदेव बाबाचे पण गोड आणायचे नाही. हे पण हे जे दूध बिस्किट हे सुद्धा चालत नाही आयुर्वेदिक जरी असले, कारण का याच्यामध्ये दूध असतं. तर याला पण उलट्या झाल्या त्या दिवशी बिस्किट खाली झाल्या ना. तर हे दूध बिस्किट जे आहे याने कप होतो सांगायचं म्हणजे, कारण याच्यामध्ये दूध असतं आणि जेवणामध्ये मीठ असतं. आणि दूध आणि मीठ सोबत आलं की प्रत्येकाला माहिती आहे की दुधात मीठ पडलं की काय होतं, त्याच्या गाठी तयार होतात. म्हणजे नाचताना ते दूध गाठी, मग तशा पोटात सुद्धा गाठी तयार होतात. आयुर्वेदात हे सांगितलेलं आहे की दूध आणि तिखट मीठ सोबत खायचं नाही. गावाकडे बरेच जण काय करतात,
दूध म्हणजे चहा घेतात, चहामध्ये दूध असतं आणि जेवण करतात लगेच त्याच्यामध्ये मीठ असतं किंवा नाश्ता करतात त्याच्यात मीठ असतं. तर मीठ आणि दूध एकत्र आलं तर याने काय होतं, त्याने मग गाठी बांधतात आणि तेच पुढे चालून ब्लॉकेज, हार्ट अटॅक हे जे आजार होतात याचं कारण फक्त ते. टोटल बिस्किट हे माशासाठी महाप्रसाद, महापंगत माशाला चॉकलेट बिस्किटाची. कोणी दिलं नसेल अजून कोण्या संस्थेतून.